नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे मित्रांनो महाराष्ट्रातील हवामान. ठीक आहे, महाराष्ट्रातील हवामान यावर मित्रांनो आयोगाचे प्रश्न आपण बघणार आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 1 इंच वायुभार म्हणजे किती? ठीक आहे, 1 इंच वायुभार म्हणजे किती? तर पहिले मित्रांनो आपण वायुभार म्हणजे काय हे बघून घेऊ. तर वायुभार म्हणजेच मित्रांनो एअर प्रेशर. ठीक आहे, वायुभार म्हणजेच काय, एअर प्रेशर म्हणजे काय हे आपण बघून घेऊ. पहिले हवेचे वजन आणि घनतेमुळे पृथ्वीवर पडणारा जो दाब असतो मित्रांनो त्याला वायुभार असे म्हणतात. हवेचे वजन, ठीक आहे, हवेचे वजन आणि घनता, ठीक आहे, घनता, हवेचे वजन आणि घनता यामुळे मित्रांनो पृथ्वीवर जो दाब पडतो त्यास वायुभार असे म्हणतो. ठीक आहे, त्यास काय म्हणतात तर वायुभार असे म्हणतात. समुद्र सपाटीला सरासरी किती असतो मित्रांनो? समुद्र सपाटीला, ठीक आहे, समुद्र सपाटीला वायुभार मित्रांनो असतो 1013.2 MB. ठीक आहे, इतका मित्रांनो सरासरी असतो समुद्र सपाटीला. वायुभार समुद्र सपाटीवर मित्रांनो सर्वाधिक असतो, समुद्र सपाटीवर सर्वाधिक असतो. उंचीनुसार कमी कमी होत जातो. ठीक आहे, उंचीनुसार काय होत जातो मित्रांनो? कमी होतो. उंचीनुसार कमी होतो. तर किती कमी होतो मित्रांनो? 300 मीटरला 34 मिलीबार. ठीक आहे, 34 मिलीबार इतका काय होतो तर कमी होतो. 300 मीटर उंचीला 34 मिलीबार इतका कमी होत असतो. उंचीनुसार आपल्याला माहित आहे की हवा कशी असते, तर उंचीनुसार हवा विरळ होत जाते. ठीक आहे, उंचीनुसार हवा विरळ होत जाते. त्यामुळे मित्रांनो वायुभार सुद्धा काय होत जातो तर कमी कमी होत जातो. तापमान आणि वायुभार हे मित्रांनो परस्पर विरुद्ध असते. ठीक आहे, तापमान आणि वायुभार म्हणजेच टेम्परेचर आणि वायुभार काय असतो तर परस्पर हे विरुद्ध असते मित्रांनो. विरुद्ध असते म्हणजेच काय, तापमान जर जास्त असेल तर वायुभार हे कमी असते. ठीक आहे, तापमान जास्त तर वायुभार कमी असतो. तर या प्रश्नाचं उत्तर राहील 1 इंच वायुभार म्हणजेच किती? पर्याय क्रमांक 3 34 मिलीबार. ठीक आहे, 34 मिलीबार हे या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त डॅश डॅश या प्रदेशात असते. महाराष्ट्रात मे महिन्यातील सरासरी तापमान विचारलं आहे आपल्याला मित्रांनो, कोणत्या प्रदेशात? महाराष्ट्रात. पर्याय 1 आहे किनारपट्टीचा प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा. चौथा पर्याय आहे पूर्व विदर्भ. ठीक आहे, तर मे महिन्यातील सरासरी तापमान विचारलं आहे मित्रांनो. मे महिन्यात सर्वात जास्त तापमान हे महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भ या भागात असते मित्रांनो. पूर्व विदर्भात सर्वात जास्त तापमान आपल्याला दिसते. या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. उन्हाळ्यात आपण हवामानाची परिस्थिती थोडक्यात बघून घेऊ मित्रांनो. महाराष्ट्रातील उन्हाळ्याची हवामान परिस्थिती. ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये काय असते, 21 मार्च नंतर 21 मार्च, ठीक आहे, 21 मार्च नंतर मित्रांनो उत्तर गोलार्धात सूर्यकिरण काय असते तर लंबरूप पडते. ठीक आहे, 21 मार्च पासून उत्तर गोलार्धात सूर्यकिरण लंबरूप पडण्यास सुरुवात होते. तर महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान हे उत्तर गोलार्धात आहे मित्रांनो. महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान कुठं आहे तर उत्तर गोलार्धात आहे. महाराष्ट्राचं अक्षवृत्त मित्रांनो 15 डिग्री 44 उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षवृत्त या दरम्यान महाराष्ट्राचं काय तर अक्षवृत्तीय विस्तार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा काय असते की तापमान वाढत जाते 21 मार्च नंतर. ठीक आहे, परंतु कोकण किनारपट्टीस समुद्राच्या सानिध्यामुळे खारे आणि मतलई वारे, ठीक आहे, खारे आणि मतलई वारे यांचा फायदा होतो. त्यामुळे तेथील तापमान सम असते. कोकणामध्ये काय असतो, कोकण किनारपट्टीत मित्रांनो 2 वारे वाहतात, खारे आणि मतलई. खारे आणि मतलई वारे या दोघांना मित्रांनो डॉक्टर वारे, ठीक आहे, डॉक्टर वारे असे म्हणतात. यांच्यामुळे काय होतं, यांचा कोकणाला फायदा होतो मित्रांनो. त्यामुळे तेथील तापमान कसं असते तर कोकणातील तापमान मित्रांनो समतापमान असते.
कोकणातील तापमान कसं असते, समतापमान असते. त्याप्रमाणे कोकणप्रमाणेच समुद्र सानिध्याचा फायदा मराठवाडा आणि विदर्भ, ठीक आहे, मराठवाडा आणि विदर्भ या प्रदेशाला होत नाही मित्रांनो, कारण की हे खंडांतर्गत प्रदेशात येतात. त्यामुळे कोकणाच्या तुलनेत येथील तापमान अधिक असते. उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा सर्वाधिक जर विचारलं मित्रांनो आपल्याला, उन्हाळ्यामध्ये दैनिक दैनिक तापमान कक्षा, ठीक आहे, दैनिक तापमान कक्षा सर्वाधिक ती असते मित्रांनो नागपूर या जिल्ह्याची, ठीक आहे. नागपूर जिल्ह्याची उन्हाळ्यामध्ये दैनिक तापमान कक्षा सर्वाधिक असते. प्रश्न तिसरा आहे, महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणता प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे, ठीक आहे. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे. एक, महाराष्ट्रातील दख्खनचे पठार, सह्याद्री पर्वत, सातपुडा डोंगर, किनारपट्टीचे मैदान की मुदखेड टेकड्या, ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक 2 सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर. महाराष्ट्राच्या हवामानावर सर्वात जास्त परिणाम झाला आहे ते म्हणजेच मित्रांनो सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर यांचा. प्रश्न चौथा आहे, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी किती असा हा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे 85%, ठीक आहे, 85%. महाराष्ट्राला नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून 85% पाऊस पडतो मित्रांनो. किती? 85%. पुढचा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यानुसार अचूक उतरता क्रम कोणता. आंबोली, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान, ठीक आहे. त्यानंतर आंबोली, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा. पर्याय तिसरा आहे लोणावळा, आंबोली, महाबळेश्वर, माथेरान की पर्याय चौथा आहे आंबोली, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर, ठीक आहे. वार्षिक पर्जन्यानुसार आपल्याला उतरता क्रम विचारलेला आहे. तर उतरता क्रम नुसार मित्रांनो पहिला येईल आपल्याला सर्वात जास्त पाऊस पडतो तो म्हणजेच मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी, ठीक आहे, आंबोली या ठिकाणी. तर पहिला आपल्याला आंबोली पाहिजे मित्रांनो. तर 3 पर्यायामध्ये आंबोली आहे. पर्याय क्रमांक तिसरा आपला नाही येणार आणि चौथ्या पर्यायामध्ये मित्रांनो आंबोली आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं ठिकाण आहे मित्रांनो ते म्हणजेच महाबळेश्वर, सातारा जिल्ह्यातील आहे. इथं लोणावळा आहे, कट हे नाही येणार. त्यानंतर मित्रांनो नाही येणार, म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक दुसरा, ठीक आहे, आंबोली, महाबळेश्वर, माथेरान आणि लोणावळा. वार्षिक पर्जन्यानुसार मित्रांनो क्रम, ठीक आहे, वार्षिक पर्जन्यानुसार क्रम जर विचारला आपल्याला, पहिला आहे मित्रांनो आंबोली, सर्वाधिक पाऊस पडतो मित्रांनो आंबोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. त्यानंतर महाबळेश्वर, सातारा. तिसऱ्या क्रमांकाचा आहे मित्रांनो गगनबावडा, कोल्हापूर जिल्ह्यातील, गगनबावडा, कोल्हापूर जिल्हा. त्यानंतर मित्रांनो माथेरान, रायगड जिल्हा, ठीक आहे, रायगड जिल्ह्यातील आहे मित्रांनो. त्यानंतर भीरा, रायगड जिल्ह्यातच येतो. खंडाळा, पुणे आणि लोणावळा, ठीक आहे, आणि लोणावळा पुणे जिल्ह्यातील. हा क्रम आहे मित्रांनो उतरता क्रम. सर्वाधिक पाऊस पडतो तो म्हणजेच मित्रांनो आंबोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. त्यानंतर महाबळेश्वर, सातारा, गगनबावडा, कोल्हापूर, माथेरान, भीरा हे रायगड मधील ठिकाण आहे मित्रांनो. त्यानंतर खंडाळा, लोणावळा हे पुणे जिल्ह्यातील ठिकाण आहे, ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2 आंबोली, महाबळेश्वर, माथेरान आणि लोणावळा, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 6वा प्रश्न आहे, खालील विधाने पहा. 3 विधाने दिली आहे मित्रांनो आपल्याला आणि खाली त्याचे पर्यायी उत्तरे दिलेली आहे, ठीक आहे. तर विधान पहिला आहे, मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही. मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही. दुसरा विधान आहे, मावळ क्षेत्र
मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. आणि तिसरा आहे कशेळी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो. ठीक आहे. तर मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही असं म्हटलं आहे मित्रांनो. त्यामुळे पहिला विधान चुकीचं आहे. ठीक आहे. कारण की मावळ भाग हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येते. पर्जन्य छायेच्या प्रदेशात येते आणि त्यामुळे ते ओळखले जाते मित्रांनो. ठीक आहे. पर्जन्य छायेच्या प्रदेशात येते म्हणूनच ते ओळखले जाते. म्हणून पर्याय क्रमांक दुसरा म्हणजेच मावळ क्षेत्र हे हवामानामुळे ओळखला जातो, हे विधान बरोबर आहे. तिसरं विधान आहे कशेळी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो, तर हे विधान चुकीचं आहे. कारण की कशेळी घाट मित्रांनो महाड आणि दापोली या दरम्यान आहे. कशेळी घाट आहे मित्रांनो महाड ते दापोली या दरम्यान आहे. महाड ते दापोली दरम्यान आहे कशेळी घाट. त्यानंतर पोलादपूर आणि महाबळेश्वर या दरम्यान मित्रांनो आंबेनळी घाट आहे. ठीक आहे. आंबेनळी घाट आहे मित्रांनो पोलादपूर ते महाबळेश्वर. पोलादपूर ते महाबळेश्वर आंबेनळी घाट आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक तिसरा म्हणजे विधान तिसरा मित्रांनो चुकीचं आहे. आपल्याला विचारला आहे बरोबर, तर फक्त ब बरोबर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 7वा आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? पर्जन्य छायेच्या प्रदेशात येणारा महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग मित्रांनो ते म्हणजेच कोणता आहे? मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र की कोकण? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्जन्य छायेच्या प्रदेशात येणारा प्रादेशिक विभाग ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र हे मित्रांनो पर्जन्य छायेच्या प्रदेशात येते. ठीक आहे मित्रांनो. मागच्या क्वेश्चन मध्ये आपण बघितलं आहे की मावळ, ठीक आहे, मावळ प्रांताबद्दल जर आपण थोडक्यात जर बघितलं मित्रांनो, मावळ हा जो भाग आहे मित्रांनो हा मावळ भाग सह्याद्री पर्वताच्या मित्रांनो पूर्वेकडील जो उतरणीचा भाग जो आहे त्या उतरणीच्या भागाला मावळ प्रांत या नावाने ओळखला जातो. ठीक आहे. मावळ भाग मित्रांनो सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीचा भाग मावळ प्रांत या नावाने ओळखला जातो. या मावळ प्रांतामध्ये मित्रांनो पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास मित्रांनो पावसाचे प्रमाण काय होते तर कमी कमी होत जाते. पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास. ठीक आहे. प्रश्न 8वा आहे. मोसमी पावसाचे प्रमाण व जिल्ह्याचे योग्य जोड्या लावा. आपल्याला पावसाचे प्रमाण आणि जिल्हा असं दिलेलं आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. 40 ते 50 सेंटीमीटर इतकं पावसाचं प्रमाण ते आहे मित्रांनो सांगली या जिल्ह्यात. ठीक आहे. सांगली या जिल्ह्यात आहे. त्यानंतर 50 ते 75 बुलढाणा, 50 ते 75 आहे बुलढाणा. 75 ते 100 दरम्यान आहे लातूर. आणि 100 ते 150 सेंटीमीटर या दरम्यान आहे मित्रांनो नागपूर. या दरम्यान काय आहे तर नागपूर. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. 40 ते 50 सेंटीमीटर पाऊस पडतो सांगलीमध्ये, 50 ते 75 बुलढाणा, 75 ते 100 लातूर आणि 100 ते 150 सेंटीमीटर पाऊस पडणारं ठिकाण आहे ते म्हणजेच मित्रांनो नागपूर. ठीक आहे. वार्षिक पर्जन्य जर आपण विभागावाईज बघितलं मित्रांनो, वार्षिक पर्जन्य ठीक आहे. तर वार्षिक पर्जन्यानुसार सर्वात जास्त पाऊस पडतो मित्रांनो कोकण विभागात. ठीक आहे.
सर्वात जास्त पाऊस पडतो कोकण विभागात 287 सेंटीमीटरच्या जवळपास, ठीक आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्रात 92 सेंटीमीटर, मराठवाड्यामध्ये मित्रांनो 77 सेंटीमीटरच्या जवळपास, आणि विदर्भात पाऊस पडतो मित्रांनो 100 सेंटीमीटरच्या जवळपास, ठीक आहे. वार्षिक पर्जन्य बघितलं तर कोकणात मित्रांनो 287 सेंटीमीटरच्या जवळपास आहे, मध्य महाराष्ट्रात आहे 92, मराठवाडा 77 आणि विदर्भात आहे 100 सेंटीमीटर, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 9 आहे. खालील विधाने पहा. पहिला विधान आहे, मुंबईमध्ये 26 जुलै 2005 रोजी 900 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला होता. मावळ प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण कमी वाढत जाते. पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते. दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त असते, ठीक आहे. दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, वरीलपैकी सर्व विधान काय तर बरोबर आहे. वरीलपैकी सर्व विधान बरोबर आहे. मुंबईमध्ये 26 जुलै 2005 या दिवशी मित्रांनो 900 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला होता, ठीक आहे. 900 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला होता. त्यानंतर दुसरा विधान आहे, मावळ प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण मित्रांनो वाढत जाते, ठीक आहे. पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते हे विधान सुद्धा बरोबर आहे. आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं आहे मित्रांनो की मावळ या भागामध्ये मित्रांनो पर्जन्याचे प्रमाण पश्चिमेकडून, ठीक आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते, ठीक आहे. पूर्वेकडे कमी कमी होत जाते, म्हणजेच मित्रांनो पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते. याचाच अर्थ काय मित्रांनो, पूर्वेकडून पश्चिमेकडे काय होते, वाढत जाते, ठीक आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रमाण वाढत जाते. दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त आहे. आपल्याला माहित आहे मित्रांनो, आंबोली सर्वाधिक पाऊस पडणारा ठिकाण आंबोली हे दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. त्यामुळे उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकणामध्ये पर्जन्याचे प्रमाण काय तर जास्त आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, वरीलपैकी सर्व विधान काय तर बरोबर आहे. मावळ हा जो भाग आहे मित्रांनो हवामानामुळे ओळखला जातो, पर्जन्य छायेचा प्रदेशामध्ये येतो. पर्जन्य छायेच्या प्रदेशात येते मित्रांनो आणि हवामानामुळे ओळखला जातो. हवामान, ठीक आहे. हवामानामुळे ओळखला जाणारा आणि पर्जन्य छायेच्या प्रदेशात येणारा मावळ हा भाग मित्रांनो, ज्यामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? अतिपर्जन्य प्रदेश, ओला दुष्काळाचा प्रदेश, पर्जन्य छायेचा प्रदेश की तराई, ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, तुम्हाला माहित झालं असेल आता, पर्याय क्रमांक 3 तो म्हणजेच पर्जन्य छायेचा प्रदेश. यामध्ये मित्रांनो आपण बघितलाय मावळ हा प्रांत येतो, ठीक आहे. मावळ पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये. 11वा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती टक्के आहे? परत रिपीट झाला मित्रांनो, तर किती आहे? 85% आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून किती टक्के पाऊस पडतो? 85% पाऊस पडतो. 75 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 75 सेंटीमीटर पेक्षा कमी पर्जन्य प्रदेशात जलसिंचन व्यवस्था मित्रांनो असलीच पाहिजे. किती? 75 सेंटीमीटर पेक्षा जिथं कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी मित्रांनो जलसिंचन सुविधा महाराष्ट्रामध्ये असलीच पाहिजे, ठीक आहे. पुढचा भाग बघू.
12वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पर्जन्य छायेच्या क्षेत्रात समावेश होतो? पर्जन्य छायेच्या क्षेत्रात समावेश असणारा जिल्हा ते म्हणजेच मित्रांनो कोणता जिल्हा आहे तर सांगली, नगर, सोलापूर. सांगली, नगर, सोलापूर तीनही जिल्हे मित्रांनो पर्जन्य छायेच्या क्षेत्रात समावेश होतो यांचा. कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण काय? जास्त पर्जन्य, सागर किनारा, उष्ण कटिबंधीय सदाहरित वर्षावने की पश्चिम घाट? तर कोकणामध्ये आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कोकणाला लागलेला सागरी किनारा. ठीक आहे, अरबी समुद्र आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या पश्चिमेला. कोकणात आपण जर आर्द्रता बघितली मित्रांनो, ती आर्द्रता आहे कोकणामध्ये 85% जवळपास आहे मित्रांनो. कोकण विभागामध्ये 85 ते 90% इतकी काय आहे आर्द्रता आहे. त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्रामध्ये 75 ते 80% आर्द्रता आपल्याला दिसते. आणि विदर्भामध्ये पूर्व महाराष्ट्रात मित्रांनो 70 ते 75% इतकी आर्द्रता दिसते. म्हणजेच जर आपण यावरून काय सांगू शकतो मित्रांनो, यावरून आपण असं सांगू शकतो कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे मित्रांनो. त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ हे महाराष्ट्राच्या पूर्वेला येतो. जर आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे जर गेलो मित्रांनो तर आर्द्रता आपल्याला काय तर कमी कमी होताना दिसते मित्रांनो. ठीक आहे, महाराष्ट्राच्या कोकण विभागाकडून आपण जर विदर्भाकडे गेलो मित्रांनो, ठीक आहे, विदर्भाकडे जर गेलो तर आपल्याला आर्द्रता काय होत जाते तर कमी कमी होत जाते. सर्वात जास्त आर्द्रता मित्रांनो कोकण विभागात आहे, तर सर्वात कमी कुठं विदर्भामध्ये आहे. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे? ती पर्याय आहे अलिबाग, पुणे, कोल्हापूर की नागपूर. ठीक आहे, दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे ते मित्रांनो पर्याय क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी. कुठे आहे तर नागपूर या ठिकाणी आहे मित्रांनो. सर्वात जास्त दैनिक तापमान कक्षा आहे नागपूरला. नागपूरमध्ये दिवसाचे तापमान 48 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, नागपूरमध्ये दिवसा 48 डिग्री सेल्सिअस तापमान, तर रात्रीचे तापमान मित्रांनो 19 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली उतरते. म्हणजेच त्या ठिकाणची दैनिक तापमान कक्षा किती होते मित्रांनो 29 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, 29 डिग्री सेल्सिअस. 48 - 19 जर केलं तर आपल्याला नागपूरची दैनिक तापमान कक्षा किती दिसेल मित्रांनो 19 डिग्री सेल्सिअस इतकी नागपूर या जिल्ह्याची दैनिक तापमान कक्षा आहे. ठीक आहे, हिवाळ्यात जर विचारलं आपल्याला, हे झालं मित्रांनो उन्हाळ्यामध्ये. नागपूरमध्ये उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त दैनिक तापमान कक्षा असते. जर हिवाळ्यात जर विचारलं तर हिवाळ्यामध्ये मित्रांनो दैनिक तापमान कक्षा ही पुणे जिल्ह्याची असते, पुण्यात. ठीक आहे, पुणे जिल्ह्याची असते ती, म्हणजेच 31 डिग्री सेल्सिअस इतकी आढळली होती मित्रांनो पुण्यात. महाराष्ट्रात हिवाळ्यात दैनिक तापमान कक्षा हिवाळ्यामध्ये पुण्यात सर्वाधिक आढळते मित्रांनो. हिवाळा जर म्हटलं तर पुणे. ठीक आहे, आणि उन्हाळा नागपूर. ठीक आहे, पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो? नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस पडणारा विभाग म्हणजेच मित्रांनो पर्याय क्रमांक 4 विदर्भ. ठीक आहे, विदर्भ या विभागाला मित्रांनो नैऋत्य व ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस मिळतो. दोन्ही वाऱ्यापासून पाऊस मिळतो ते म्हणजेच विदर्भ. महाराष्ट्रातील डॅश डॅश येथे सर्वात जास्त पाऊस पडतो. महाराष्ट्रातील डॅश डॅश या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो. चिखलदरा, तोरणमाळ, अंबोली, गडचिरोली. तर सर्वात जास्त पाऊस पडणारा ठिकाण आहे ते म्हणजे मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील अंबोली. ठीक आहे, अंबोली येथे मित्रांनो सर्वात जास्त पाऊस पडतो. भारतात जर विचार केला मित्रांनो तर आपल्याला माहित आहे की भारतामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण ते म्हणजेच मेघालय या राज्यातील चेरापुंजी आणि मोसिनराम.
चेरापुंजी आणि मौसिनराम हे ठिकाण आहे मित्रांनो मेघालय या राज्यातील आहे. मेघालय या राज्यातील आहे चेरापुंजी आणि मौसिनराम. आणि महाराष्ट्रात आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे मित्रांनो. यामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस पडतो. दक्षिण भारतामध्ये दक्षिण भारत ठीक आहे, दक्षिण भारतामध्ये मित्रांनो एक ठिकाण आहे ते म्हणजे आगुंबे. ठीक आहे, आगुंबे या ठिकाणी कर्नाटक मधील आहे मित्रांनो. हे भारताचे ईशान्य प्रदेश वगळता हे भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे मित्रांनो. हे चेरापुंजी आणि मौसिनराम हे मित्रांनो मेघालय या राज्यातील आहे म्हणजे ईशान्येकडील आहे. जर हे जर वगळलं मित्रांनो तर दक्षिण भारतातील आगुंबे कर्नाटक या राज्यातील आहे मित्रांनो. हे ईशान्य प्रदेश वगळता भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे कर्नाटक या राज्यातील आगुंबे आहे. तर वार्षिक पर्जन्याचे जर वितरण बघितलं मित्रांनो आपण, वार्षिक पर्जन्याचे वितरणानुसार सर्वाधिक पाऊस पडण्याचे ठिकाण आंबोली या ठिकाण यालाच मित्रांनो काय म्हणतात तर महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हणतात. महाराष्ट्राचे चेरापुंजी, महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हणतात आंबोली या ठिकाणाला. सर्वात जास्त पाऊस पडतो आंबोली या ठिकाणी. त्यानंतर आंबोली नंतर महाबळेश्वर, आंबोली याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या नंबरचा पाऊस पडणारा ठिकाण म्हणजेच महाबळेश्वर. त्यानंतर गगनबावडा, गगनबावडा त्यानंतर माथेरान. ठीक आहे, माथेरान आणि भिरा. ठीक आहे, माथेरान भिरा हे सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे मित्रांनो महाराष्ट्रातील. क्रमनुसार आहे आंबोली, महाबळेश्वर, गगनबावडा, माथेरान आणि भिरा. ठीक आहे. सर्वाधिक पावसाचे केंद्र कुठे आहे तर सर्वाधिक पावसाचे केंद्र वेंगुर्ला या ठिकाणी आहे मित्रांनो. सर्वाधिक पावसाचे केंद्र, सर्वाधिक पावसाचे केंद्र आहे मित्रांनो वेंगुर्ला, वेंगुर्ला. वार्षिक कमी पावसाची नोंद कुठे झाली आहे तर मित्रांनो तर सर्वाधिक कमी पाऊस पडणारा ठिकाण आहे, कमी पावसाची नोंद झालेली आहे ते म्हणजेच मित्रांनो पुसे सावळी. ठीक आहे, पुसे सावळी या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर सोमठाणे, सोमठाणे हे कमी पावसाचे ठिकाण आहे मित्रांनो. पुसे सावळी, सोमठाणे हे कमी पावसाचे ठिकाण आहे. जर आपल्याला सर्वाधिक पावसाचे दिवस विचारलं तर दिवस मित्रांनो आंबोलीमध्ये 125 दिवस पाऊस पडतो. ठीक आहे, 125 दिवस. आणि गगनबावडा या ठिकाणी मित्रांनो 122 दिवस पाऊस पडतो. ठीक आहे, 122 दिवस. महाबळेश्वर 119 दिवस पाऊस पडतो. महाबळेश्वरला 119 दिवस पाऊस पडतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये डॅश डॅशचे स्थान आहे. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये पर्याय मित्रांनो महाड, वाई, महाबळेश्वर, नाशिक. तर यापैकी पर्याय क्रमांक दुसरा मित्रांनो हे वाई हे ठिकाण मित्रांनो पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येते. वाई हे ठिकाण पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो मित्रांनो. पर्याय क्रमांक दुसरा हे या प्रश्नाचं काय राहील, उत्तर राहील. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील चेरापुंजी, महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते तर महाराष्ट्रातील चेरापुंजी मित्रांनो ते म्हणजेच आंबोली या ठिकाणाला म्हटले जाते. का म्हटले जाते, कारण की महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे मित्रांनो आंबोली. आणि चेरापुंजी हे मेघालय या राज्यातील आहे मित्रांनो. हे ठिकाण हे भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे चेरापुंजी. आणि आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे. त्यामुळे आंबोली याला मित्रांनो महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हणतो. ठीक आहे, महाराष्ट्रातील चेरापुंजी ते म्हणजेच आंबोली. ठीक आहे. महाराष्ट्राचे हवामान मित्रांनो आपण बघितलं आहे की महाराष्ट्राचे हवामान हे उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचं आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील हवामान कसं आहे तर महाराष्ट्रातील हवामान मित्रांनो उष्णकटिबंधीय मोसमी. ठीक आहे, उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे हे महाराष्ट्राचे हवामान आहे मित्रांनो. जर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस मित्रांनो प्रतिरोध प्रकारचा आहे, सर्वाधिक पाऊस मित्रांनो प्रतिरोध प्रकारचा पडतो. हवामान आहे उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचा, पाऊस पडतो मित्रांनो प्रतिरोध प्रकारचा. ठीक आहे. महाराष्ट्रातील हवामान जर विचारला आपल्याला तर हवामान कसं आहे मित्रांनो, हवामानानुसार जर बघितलं आपण कोकणामध्ये, त्यानंतर सह्याद्री,
कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार. ठीक आहे. पठार. कोकणामध्ये मित्रांनो हवामान आपल्याला उष्ण आणि सम असते मित्रांनो. हवामान कसं असते तर सम असते आणि दमट असते. ठीक आहे. सह्याद्रीमध्ये मित्रांनो हवामान हे थंड आणि आर्द्र असते. ठीक आहे. थंड व आर्द्र. आणि पठारावर हवामान हे विषम प्रकारचे असते मित्रांनो. विषम आणि कोरडे. ठीक आहे. कोकणामध्ये हवामान सम प्रकारचं असतो आणि पठारामध्ये विषम आणि कोरडे असे हवामान असते. ठीक आहे. कोल्हापूर या जिल्ह्याला मित्रांनो महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे प्रतिनिधित्व करणारा जिल्हा म्हणून ओळखले जाते आणि ज्या ठिकाणी मित्रांनो 75 सेंटीमीटर पेक्षा पाऊस कमी आहे. ठीक आहे. 75 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस आहे या ठिकाणी मित्रांनो जलसिंचन असलेच पाहिजे. ठीक आहे. जलसिंचन असलेच पाहिजे. तर मित्रांनो महाराष्ट्राचं हवामान यावर आपण पूर्ण एक लेक्चर घेतलेला आहे मित्रांनो. प्लेलिस्ट मध्ये आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचा भूगोल म्हणून एक प्लेलिस्ट आहे मित्रांनो. तर ते तुम्ही बघा पूर्ण. त्यामध्ये तुमचे पूर्ण पॉईंट कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. पूर्ण डिटेलमध्ये आपण नोट्समध्ये ते घेतले आहे मित्रांनो. नोट्स स्वरूपात घेतलेलं आहे. तर हे प्रश्न झाले की तुम्ही ते लेक्चर बघून घ्या. तर तुमचं त्यावरून नुसार पूर्ण रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.